given equation is 2x square plus xy minus y square plus x plus 4y minus 3 equal to 0. 2x square plus xy minus y square plus x plus 4y minus 3 equal to 0. On comparing with ax square plus 2hxy plus by square plus 2gx plus 2fy plus c equal to 0, we get a equal to 2, a equal to 2, 2h च्या जागी 1 आहे, h equal to येईल 1/2, b equal to -1, 2g equal to 1, that is g equal to 1/2, 2f equal to 4, that is f equal to 2, and c equal to -3. The necessary condition to represent a pair of lines are pair of lines represent करण्यासाठी दोन necessary conditions आहेत. ते दोन्ही conditions जर satisfy केले तरच given equation pair of lines represent करते. पहिली condition solve करू. ABC plus 2fgh minus af square minus bg square minus ch square equal to हे 0 आलं पाहिजे. 0 आणूत आपण. a equal to आहे 2, b -1, c -3, हे झालं a b c plus 2fgh, 2f आहे 2, g आहे 1/2, h आहे 1/2 minus af square, a आहे 2, f आहे 2, af square minus bg square minus b आहे -1, g आहे 1/2 minus bg square minus ch square, c आहे -3, c आहे -3 आणि h आहे 1/2 स्क्वेअर. सगळे व्हॅल्यूज आपण पुट केल्या. अजून एकदा तपासून बघू व्हॅल्यूज करेक्ट आहेत का. a b c, a आहे 2, b आहे -1, c आहे -3 प्लस 2fgh, 2, f आहे 2, g आहे 1/2, h आहे 1/2 मायनस af स्क्वेअर, a आहे 2, f आहे 2 स्क्वेअर मायनस bg स्क्वेअर, b आहे -1, g आहे 1/2 त्याचा स्क्वेअर मायनस ch स्क्वेअर, c आहे -3, h आहे 1/2 चा स्क्वेअर. व्हॅल्यूज करेक्ट आहेत. हे वय इथं मायनस इंटू मायनस प्लस, 3 1 जा 3, 2 जा 6, 2 कॅन्सल, हे 2 कॅन्सल, या जागी राहील 1 मायनस 2 इंटू 2 स्क्वेअर येईल 4, मायनस इंटू मायनस प्लस 1/2 चा स्क्वेअर, हे होईल 1/4, मायनस इंटू मायनस प्लस 3
इंटू 1/4, याला आपण 3/4 म्हणू शकता. 6 + 1 7 मायनस 2 4 जा 8 प्लस डिनॉमिनेटर मध्ये 4 आहे, 1 + 3 4, 4/4 हे समोर जाऊन 1 होईल. मीनवाईल 7 - 8 हे होईल -1 आणि हे +1, -1 + 1 = 0. पहिली कंडिशन सॅटिस्फाय करायली. आता दुसरी कंडिशन बघू. नाव h² - ab = h आहे 1/2 स्क्वेअर मायनस ab, a आहे 2, b आहे -1. h² - ab 1/2 स्क्वेअर मायनस 2, b आहे -1. 1/4 मायनस इंटू मायनस प्लस 2. काही नाही म्हणजे इथं असेल 1, मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय 4 करू. डिनॉमिनेटर मध्ये येईल 4, 1 + 2 4 जा 8, 1 + 8 हे होईल 9/4. जे काही आहे पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे त्यालाच आपण ग्रेटर दॅन इक्वल टू 0, ॲक्च्युअली ग्रेटर दॅन 0 आहे पण कंडिशनच्या फॉर्मॅटमध्ये लिहिलो ग्रेटर दॅन इक्वल टू 0. या व्हॅल्यूचा आन्सर इक्वल टू 0 आणि या व्हॅल्यूचा आन्सर ग्रेटर दॅन इक्वल टू जर 0 आलं तर गिवन इक्वेशन पेअर ऑफ लाईन्स रिप्रेझेंट करते. देअरफॉर given equation represents a pair of lines. Given equation represents a pair of lines. या क्वेश्चन मध्ये थोडा ऍडव्हान्समेंट केलेला आहे. जर गिवन इक्वेशन पेअर ऑफ लाईन्स रिप्रेझेंट करत असेल तर आपल्याला त्यांच्यामधली ॲक्यूट अँगल काढायला सांगितलंय. मी गृहीत धरतो ते ॲक्यूट अँगल थीटा आहे. लेट थीटा बी द acute angle, let theta be the acute angle between the lines, let theta be the acute angle between the lines. Then we have formula tan theta equal to mod of 2 under root h² minus ab divided by a plus b, where a plus b cannot be equal to 0. कारण ॲक्यूट अँगल म्हणायला a plus b जर 0 झालं तर ते अँगल 90 डिग्री होईल, विच इज नॉट ॲक्यूट. चला एवढं लिहून घ्या. मला या साईड रफ करावं लागते समोर सॉल्व्ह करण्यासाठी, पण हे व्हॅल्यूज लक्षात ठेवणं गरजेचं आहे कारण इथं पुट करायचे आहेत आपल्याला, म्हणून ते एक स्टेप मी करून घेतो. tan theta is equal to 2 under root h² minus ab. h आहे 1/2, 1/2 स्क्वेअर मायनस ab, a आहे 2 आणि b आहे -1 डिवाइड बाय a प्लस b. a आहे 2 प्लस b आहे -1. चला लिहून घ्या. हे होईल tan theta equal to mod of 2. ऑलरेडी h² minus ab ची व्हॅल्यू इथं आपण सॉल्व्ह केल्या, ते 9/4 आलेलीच आहे. अंडर रूट ऑफ 9/4 होल डिवाइड बाय 2 minus 1 हे होईल tan theta equal to 2 रूट 9/4 ला आपण म्हणू शकता 3/2. मीनवाईल 2 minus 1 होईल 2. tan theta equal to या जागी उरेल 3. theta equal to
टॅन इनवर्स ऑफ 3 हे आपली ॲक्यूट अँगल राहील. टॅन इनवर्स ऑफ √3चा आन्सर माहित आहे आपल्याला, पण टॅन इनवर्स ऑफ 3चा आन्सर माहित नाही, लक्षात असू द्या. जनरली ते 60 डिग्रीपेक्षा मोठा राहील.